आमच्या इथे ना सोमवारी आठवडा बाजार असतो आणि तो संध्याकाळचा असतो. त्यामुळे फ्रीज स्वच्छ करायला बऱ्यापैकी वेळ असतो दिवसा. आणि ज्या दिवशी म्हणजे असं फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेतलं, भाज्या ठेवायला आल्याबरोबर बाजारातून कंटाळा येत नाही काढायला. आणि माझा तर फ्रीज आता इतका जुना झाला आहे ना, तो मला ऑर्गनाईज करण्यापेक्षा स्वच्छ करणं थोडंसं कंटाळवाणं वाटते. कारण जुन्या गोष्टी झाल्यामुळे बऱ्यापैकी तसं वाटतं. आणि कसं झालं फ्रीज चौदा तुम्हाला दाखवलेला आहे ते मी. तर कारभाऱ्यांची वाट बघत होते, ते काय आणखीन आले नव्हते. बाजार करून आले, सगळ्या भाज्या सेपरेट केल्या. आणि फ्रीज जर वेळेवर स्वच्छ असेल ना, तर भाज्या पण पटकन आपल्या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज होतात व्यवस्थित. त्यामुळे फ्रीज आधी स्वच्छ करून घेतला, सगळ्या भाज्या सेपरेट करून घेतल्या. आणि ज्या काही भाज्या मला ठेवायच्या होत्या ऑर्गनाईज करून, त्या काही ठेवलेल्या आहेत. आणि काही कंटेनरमध्ये ठेवल्या आणि काही कॅरीबॅगमध्ये घालून अशा पद्धतीने स्टोअर केलेल्या. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या ना, भाज्या 8-10 दिवस निवांत टिकतात. तर इकडे आमची हानी बघा कशी करते, रिॲक्शन तिची बघा. बाहेर कुंतरी भुकायला लागली की हिचं आत चालू असतं. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असायच्या का छान छान नवीन मिनी ब्लॉगसोबत किंवा लॉंग ब्लॉगसोबत. तर स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त खा. बाय.